काय विषय? विषय तसा पाहिला तर हा विषय होता शेअरिंग दर शेअरिंग दर फलक आणि वाढलेले गॅसचे भाव. ऍक्च्युली गॅसचा भाव तर सध्या समजा आता सध्यामध्ये वाढलेले आहेत. 60 रुपयापासून 92 रुपयापर्यंत गॅसचे भाव झाले. रिक्षा चालकांना परवडण्यासारखं नाही. पण विषय मुद्दा महत्वाचा काय, मीटर दर वाढ, शेअरिंग दर फलक. आता हा मुद्दा विशेष करून आजच घेण्याचं कारण असं, गॅसचे भाव वाढले, रिक्षा चालक परेशान आहे. आणि आम्ही याच्या अगोदर निवेदन दिले होते. खटवाल समितीच्या अहवालानुसार मीटर दरवाढ आम्हाला 26 रुपये 4 वर्षापूर्वी देण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की दरवर्षी महागाई असलेल्या महागाईच्या दरानुसार दरवर्षी मीटर दरवाढ रिक्षा चालकांना देण्यात यावी म्हणून 4 वर्षापासून आरटीआयच्या मीटिंग मध्ये कुठेही मीटर दरवाढ किंवा शेअरिंग दर किंवा शेअरिंग रूट, शेअरिंग दर फलक याचा मुद्दा यांनी घेतलेला नाही. आज रिक्षा चालक आणि जनतेमध्ये गॅसचे दर वाढल्यामुळे पैशावरून वादविवाद सारखे दररोज बघण्यात येत आहे. याच्यात आमरी तुमरीची भाषा वापरती, विविध अनुचित प्रकार घडण्याचे दाट शक्यता आहे. याच्यामुळे आज आम्ही मागणी केली, आम्ही सर्वे केला, महाराष्ट्र वाहतूक सेनेमार्फत सर्वे केला की आपण दर किती घेतले पाहिजे. आज सध्या जो दर आहे, जनता सुद्धा पैसे द्यायला तयार नाही. आज सुद्धा 10 रुपयात 3-3 किलोमीटर जनता प्रवास करते. आमचं म्हणणं येतं की खटवाल समितीच्या अहवालानुसार 26 रुपये 1.5 किलोमीटरला आपलं दर आहेत. त्याच्या 20% एक्स्ट्रा शेअरिंग साठी आपण घेऊ शकतो असं ठराव आहे आणि मंजुरी आहे. त्या हिशोबाने आम्ही दर मार्केटमध्ये रिक्षा चालकांना सांगणार, समजवणार की तुम्ही या हिशोबाने दर घ्या. म्हणजे पुढच्या 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत 20 रुपये, त्याच्यानंतर 3 ते 4 किलोमीटर 30 रुपये, 40 रुपये असे दर आम्ही रिक्षा चालकांना समजवणार आणि जनतेला सुद्धा समजावणार तुम्ही एवढे पैसे मोजा आणि प्रवास करा. हा आमचा मेन मुद्दा होता. त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन यांना दिलेलं आहे. तिचा आता उल्लेख झालाय. काय वाटतंय, खटाव समितीची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, काय वाटतं? सगळ्यात पहिले मी माझा परिचय देतो. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर. आपल्या शहरामध्ये व राज्यामध्ये गॅसचा तुटवडा पडलेला आहे. त्या अनुषंगाने रिक्षा चालकांची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि खटवाल समितीच्या अहवालानुसार प्रत्येक दरवर्षी रिक्षांचे मीटरचे जे दर आहेत ते वाढले पाहिजे. परंतु प्रशासन याला केराची टोपली दाखवत आहे आणि रिक्षा चालक हा हिरमोडल्यासारखं उठरे तोच धंदा, उठला की तोच धंदा, तेच भाडे, त्याच्यामध्ये त्याच्या परिवाराची विचारसरणी करून आज आम्ही शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये त्याची पाहणी केली असता रिक्षा चालकामध्ये आणि प्रवाशामध्ये वादविवाद निर्माण होत आहे. जर रिक्षा चालक खटवाल समितीच्या अहवालानुसार आज 4 वर्ष झालेले आहेत. त्या 4 वर्षामध्ये आणि आजच्या मध्ये 3-4 वर्षाचा गॅप पडलेला आहे. गॅसचा तुटवडा आज पडला, परंतु 3 वर्षाचं जे नुकसान होतंय आजच्या घडीला जर विचार केला तर प्रत्येक वर्षी 10% 30% नुकसान एका रिक्षा चालकाचं होतंय. तर याला जबाबदार कोण, ते भरपाई कोण करून देणार? याला खटवाल समिती जबाबदार की परिवहन अधिकारी जबाबदार की जिल्हाधिकारी जबाबदार की परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणारी संयुक्त समितीची बैठक, परिवहन समितीची बैठक जबाबदार? याला कारणीभूत ठरत आहे रिक्षा चालक. आणि रिक्षा चालक हा घटक शहरामध्ये 24 तास सर्व्हिस देणारा आहे. आपलं शहर ऐतिहासिक आहे, पर्यटन स्थळ आपल्या शहराला लाभलेलं आहे. भारतामध्ये जगप्रसिद्ध आपलं शहर असल्यामुळे रिक्षा चालकांवर ही उपासमारीची वेळ का? 30% नुकसान कोणामुळे झालं हे भरपाई आजच्या घडीला जर समजा सध्या स्थितीमध्ये गॅसचा तुटवडा आहे, परंतु हे तुटवडा भरून निघल्यावर हे रिक्षा चालकांचं नुकसान याला जबाबदार कोण? रिक्षा चालकांमध्ये व प्रशासन आपल्या प्रवासामध्ये वादविवाद होत आहे. रिक्षा चालकांवर पैसा वसून गुन्हे दाखल होत आहे. त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्या परिवाराचा विचार कोण करणार? या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आम्ही आज आपले परिवहन अधिकारी आरटीओ यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. निवेदनामध्ये रीतसर माहिती व मागणी केलेली आहे. येत्या काही दिवसात
तातडीने जर निर्णय नाही घेतला, दर फलक शेअरिंग दर फलक असेल, मीटर दरवाढ असेल, शेअरिंग दरवाढ असेल, दर फलक असेल, ऑटो रिक्षा स्टँड असेल, आरटीओ प्रशासनाच्या माध्यमातून जेवढेही वाहन ऑटो रिक्षा चालकासाठी जेवढेही अधिकृत निर्णय आहेत, आजपर्यंत निर्णय झालेले नाही. येत्या काही दिवसात जर निर्णय नाही घेतला आणि रिक्षा चालकांवर जर प्रवाशांच्या माध्यमातून हमरी तुमरी वादविवादामध्ये जर वादविवादाच्या बळी पडले किंवा रिक्षा चालकांवर जर गुन्हे दाखल झाले, तर आम्ही आरटीओ प्रशासन चालू देणार नाही. आम्ही सरळ शहरामध्ये चक्काजाम आंदोलन करू व आरटीओच्या गेटवर लॉक मारू. जोपर्यंत आमच्या रिक्षा चालकांची 30% तुटवडा भरपाई आपण करून देणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.